परिसरातील हॉटेल हयात येथे अवैधरित्या गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकाच्या अतिक्रमण विभागाने धाक कारवाई करत संबंधित हॉटेलचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले। कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सातपूर व अंबड पोलीस ठाण्यांचे अधिकारी, सुमारे 30 पोलीस कर्मचारी, 40 होमगार्ड, आरसीपीचे 1 अधिकारी व 16 कर्मचारी तैनात होते। मनपाच्या वतीने 1 जेसीबी व 2 डंपरच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले। घटनास्थळी हिमगौरी अडके, मनपा उपायुक्त सुवर्णा दखणे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी भेट देऊन पाहणी केली। मनपा प्रशासन व पोलिसांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली। कारवाई दरम्यान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली। गोरक्षकांकडून यापूर्वी आंदोलन करण्यात आले होते। मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी उपस्थित होते। यावेळी प्रभाग पप क्रमांक 11 चे नगरसेवक नितीन निगळ, मानसी शेवरे, सोनाली भंदुरे, सविता काळे यांच्यासह मनपाचे अधिकारी ललित भावसार, निखिल तेजाळे, तानाजी निगळ, भगवान सूर्यवंशी, प्रभाकर अभंग, सूरज दिवे, शिरीष शिंदे, विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन, कैलास अहिरे, नानासाहेब साळवे उपस्थित होते। तसेच सामाजिक कार्यकर्ते रवी काळे, रुशाली सोनवणे, वाल्मिक राजपूत, गोकुळ नागरे, राजा भावसिंग, सागर वैष्णव, चंद्रकिशोर मुंदडा, विजय बंधुरे, बिवानंद काळे, रवी ओगले तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल इथे कारवाई झालेली आहे। गोमांस पकडलं गेलं होतं आणि त्याच विषयाला धरून हे अतिशय चुकीचं आहे। आपण बघताय इथे मंदिर आहे आणि ही सगळी जागा जी आहे बघताय ती अतिक्रमित आहे आणि लिटरली प्लेट लावलेली आहे तिथे की इथे गोमांस मिळेल म्हणून। अशा पद्धतीने सगळ्या ज्या नियमांचा चुराडा करून हे अगदी मोकाटपणे जे काही चुकीचं कृत्य करताय याला कुठेतरी घाला घालणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून तातडीने ही आज कारवाई करत आहोत आणि अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही हीच कारवाई करणार आहोत। इकडचे स्थानिक नगरसेवक असतील, नागरिक असतील, त्यांनी कुठल्याही प्रकारची धास्ती घ्यायची गरज नाहीये, कारण आता नाशिकमध्ये अतिक्रमण आम्ही शक्यच नाहीये राहू देणं। आम्ही सगळ्या नियमानुसार ही कारवाई करणार आणि जेवढी अतिक्रमित जागा आहे त्या मोकळ्या करणार हे आम्ही गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी वन विभागाच्या जागेवर या अवैधरित्या इथं गोमांस विक्रीचा धंदा सुरू होता आणि या पवित्र अशा मंदिराच्या बाजूला या इथं हयात नावाचं हॉटेल तिथं बीफ, मटन, चिकन सर्रास विक्री होत होती। भारतीय जनता पार्टीच्या 4ही नगरसेवकांनी मिळून हे प्रशासनात निदर्शनास आणून दिले आणि या ठिकाणी आज ही धडक कारवाई होती। सर्व नागरिकांचा या ठिकाणी यामध्ये सहभाग आहे आणि या सातपूर शहराला जसं यात्रेचं स्वरूप आलेले या 30 वर्षापासून याला काही लोक, काही मागील लोकप्रतिनिधी यांना पाठिंबा देऊन त्यांच्या पाठिंब्यावरच हे दुकान चालू होतं आणि हे आज निघतंय। मी प्रशासनाचे आणि सर्व तमाम सातपूरवासियांचे आभार व्यक्त करतो। हो, नक्कीच, कारण आमचा धर्मच तो आहे, सनातन धर्माचे सर्व लोक जमलेले तिथं। सर्वात प्रथम प्रशासनाचं आम्ही अभिनंदन करतो आणि स्थानिक जे नगरसेवक आहेत या नगरसेवकांनी जी आमच्या हिंदू संघटनेच्या लोकांना, गोरक्षकांना जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल सगळेजण त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, जी कारवाई झालेली ही सर्व सातपूर शहरामध्ये, सातपूर शहरातल्या सर्व जिथे जिथे गोमांस उघड्यावर विक्री होत असेल तिथे तिथे प्रशासनाने, महानगरपालिकेने येथे जातीने लक्ष घालून, कारण कुंभमेळ्याचं स्थिती आपल्या नाशिक शहरामध्ये, ही नगरी कुंभची नगरी आहे, त्या नगरीमध्ये असं मांस विक्री हे कुठेही उघड्यावर होऊ नये। त्या उघड्यावर कुठे कुठे जिथे जिथे होत असेल तिथे आमचे गोरक्षक किंवा हिंदू संघटना ह्या अति उग्र आंदोलन करतील, ही प्रशासनाने दखल घ्यायची आहे। आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून आम्हाला काल अशी माहिती मिळाली की या इथे बीफच्या नावाखाली गोवंशाची कत्तल होत आहे
आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय की आपली ग्रामदेवता आपली संतोषी मातेचं मंदिर जे आहे त्या मंदिराच्या आवारात हा सगळा प्रकार चालू असल्याचं आमच्या निर्देशात आलं. आमच्या गोरक्षकांनी सीताफणी या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि आम्ही त्या ठिकाणी गोमांस पकडून देण्यात यशस्वी झालो. त्यानंतर आम्ही पोलीस प्रशासन आणि त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिका यांना आम्ही विनंती केली आणि यांना सांगितलं की याच्यावरती कोणत्याही परिस्थितीत कारवाई झाली पाहिजे. जर याच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही हे जे आहे आंदोलनाचं फार मोठ्या प्रमाणात याचा आक्रोश नाशिक महानगरामध्ये होईल. महत्त्वाचा मुद्दा काय की मंदिराच्या आवारात अशा गोष्टी घडत असतील आणि हिंदूंच्या भावना म्हणजे अक्षरशः हिंदूंच्या भावनांना तिलांजली देण्याचं काम जर या ठिकाणी होत असेल आणि नाशिक शहरात आता आपला कुंभमेळ्याजवळ येतो ज्या कुंभचा जो रस्ता आहे नाशिक ते त्र्यंबकेश्वर या रस्त्यावरती भर म्हणजे ज्या आपण जो जाण्याचा जो कुंभाचा रस्ता आहे त्याच्यावरती जर असे प्रकार घडत असतील आणि तेही उघड्यावरती सगळे विषय असतील तर याच्यासाठी फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. मी आत्ता सगळ्या आपल्या प्रसारमाध्यमांच्या याची विनंती करतो की नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने ताबडतोब आपला त्र्यंबक रस्ता जो आहे जो कुंभनगरीचा जो महत्त्वाचा जो आहे आता पुढे येणाऱ्या ज्या परवान्या आहेत यासाठी आत्ता त्वरित त्र्यंबक रोडवरील जेवढेही अनधिकृत अतिक्रमणं आहेत आणि त्याच्यानंतर जेवढेही इलिगल जे कत्तलखाने किंवा जे उघड्यावरती मांस विक्री करतात अशांवरती तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून मागणी करतो. सदर जागा ही वन विभागाची असून इथं काही जिहादी लोकांचं अतिक्रमण असून आणि इतक्या दिवसापासून अतिक्रमण असून इथं कोणी आतापर्यंत काही कारवाई केली नाही. आणि नाशिकचे नामांकित वकील जयंतराव जावभावे यांच्याकडे हे वकीलपत्र आहे. आम्हाला आता हा प्रश्नचिन्ह पडला का हिंदू लोकांचा कमी आणि मुस्लिम लोकांचं जास्त हा यांना कोण सपोर्ट करतोय बा. आणि ते सातपूरचे कोणाचे मित्र आहे जयंतराव जावभावे हे आम्हाला पण माहिती आणि पूर्ण सातपूरला माहिती. जर अशा जिहाद्यांना जर सपोर्ट करत असाल तर आम्ही त्या गोष्टीचा पण निषेध करतो. जय श्रीराम.